दिवस चालत असतात आणि काल सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी या वारीला अर्बन नक्षलवाद म्हटलं। मला असं वाटतं ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते। आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायात रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। सत्ताधारीच काही आमदार म्हणतात की अशी शक्यता असू शकते की वारीमध्ये समाजकंटक लोक घुसू शकतात। मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही। मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात। सरकारची भूमिका चुकीची। सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करू पाहतात। तुमच्या हातात जे संविधान आहे त्या संविधानावरती भाजपचा आक्षेप आहे, याआधी सुद्धा आक्षेप कोणता? काय आक्षेप याच्यात? संविधान नाही तर काय? संविधान जगा आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेलं संविधान आहे, भारताचं संविधान आहे। काय मोठं घेऊन थोडी फिरता येतं, हे ठेवता येतं हातामध्ये। आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक, तुम्ही बघताय, धर्मनिरपेक्षतेवर बोलतात, सगळ्या विषयावर बोलतायत। असं आहे की हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।